आपण आश्रमात जाऊया आणि तुम्हाला इतक्या रात्री काय करताय? कोण सडा टाकतंय, कोण झाडतंय, कोण इकडे फुलं तोडतंय? हा काय प्रकार आहे? मी बघतो तरी नेमका काय प्रकार आहे हा? मला काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय हा. बघतोय तरी आता काय प्रकार आहे तो. अरे ह्या महिला तर आश्रमात गेल्या. आश्रमात जाऊन कदाचित त्या ऋषींची सेवा तर करीत नसतील. आता तर फार पहाट व्हायला आली. रात्री 12 वाजेपासून तर पहाटेपर्यंत ह्या महिला सेवाच करत होत्या. आश्रमात जाऊन कदाचित त्या ऋषींची सेवा करीत असल्या पाहिजे. तो काय प्रकार आहे बघितला पाहिजे. तर मला पुन्हा बाहेर येताना दिसतंय. अरे कोण या? माता हो, तुम्ही कोण आहात? तुम्हाला प्रणाम करतो. आम्ही गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या आहोत. आमच्या मते हजारो पापी येऊन स्नान करतात. ते पाप आम्हाला लागते. त्या त्रिगुणात्मक आम्हाला पवित्र करणारे कुटुंब स्वामींसारखे आईवडिलांची सेवा करणारे संतच आहेत. त्यांच्या केवळ चरणस्पर्शाने आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आदी नद्या पवित्र होतो. त्यांच्या चरणसेवेने आम्हाला लागलेल्या पापातून आम्ही मुक्त होतो. हे कुक्कुट स्वामी आहे तरी कोण? मला बघावंच लागेल. प्रणाम करतो माता हो, मला सेवा दे. कल्याण वस्तू. हे कुक्कुट स्वामी आहे तरी कोण? मी त्यांचं एकदा दर्शनच घेतो. प्रणाम स्वामी. मी पुंडलिक वाराणसीला चाललोय. मार्ग चुकलोय स्वामी, मला मार्गदर्शन कराल काय? कुठल्याही तीर्थक्षेत्राची माहिती नाही. मी कधी ध्यान नाही करत. मला कुठलीही साधना आवडत नाही. मी तुला काय मार्गदर्शन करणार? स्वामी, आपल्याला अशी कोणती सिद्धी प्राप्त झाली आहे की ज्याने साक्षात गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या पवित्र होतात? ते मला ठाऊक नाही. मी माझ्या माता पित्यांची शिवपार्वती समजून सेवा करतो. अहोरात्र सेवा करतो. मी त्यांच्या वृत्तवेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो. हीच माझी सेवा साधना आहे. अशी माझी श्रद्धा आहे. आईवडिलांची सेवा हेच पुण्य कर्म आहे. त्यांना केला एक नमस्कार 3 पृथ्वी प्रदक्षिणा आणि 2 लक्ष काशी प्रदक्षिणे समान आहे. मातृदेव, पितृदेव हे तर आपल्या वेदामध्येच म्हटले आहे. म्हणून आई वडील हेच ईश्वर अवतार आहे. आणि जो त्यांची निंदा करतो, त्यांना त्रास देतो, त्यांना शिवीगाळ करतो, त्यांना घरातून हाकलून लावतो, त्यांना जेवण देत नाही, त्यांना
त्यांना तर जन्मोजन्मी व्याधी होतात, ते नरकात पडतात, त्यांना कशातही यश प्राप्ती होत नाही, ते अल्पायुषी ठरतात. स्वामी मला माफ करा स्वामी. बालकुंडिका, मला माफ करा स्वामी. स्वामी मी माझ्या आई वडिलांना खूप दुःख दिले स्वामी. आई वडील साक्षात देवाचे अवतार असतात. मी त्यांना मारलं, घरातून हकलून लावलं स्वामी. मला मार. जा, माझा तुला आशीर्वाद आहे. माफ करा स्वामी मला. आता यापुढे मी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच माझ्या आई वडिलांची सेवा करेन स्वामी. कुक्कुट स्वामींच्या संगतीमुळे दगडाला पाझर फुटलाय. आई वडिलांचं महत्व कळालं पुंडलिका. पश्चाताप झाला त्याला. पश्चाताप, आपण जे केलं ते खूप खूप आणि खूप मोठं पाप केलंय हे त्याच्या लक्षात आलंय. त्याला समजलं की आई वडिलांना एक नमस्कार केला तरी 3 पृथ्वी प्रदक्षिणा आणि 2 लक्ष काशी प्रदक्षिणा समान इतकं पुण्य मिळतं. कुक्कुट स्वामींच्या मुखातून आपण ऐकलंय. म्हणजे आई वडील हे साक्षात परमेश्वर आहे हे आपण लक्षात घेतलं. अहो, जो कोणी त्यांना त्रास देतो, शिव्या देतो, घरातून हाकलावून लावतो, मारहाण करतो, तो साक्षात नरकात जातो असं कुक्कुट स्वामींनी सांगितलं. हे तुम्हालाही पटलं असावं. तुमच्याकडे बघून मलाही वाटतं खरोखर तुम्हाला पटलं. आणि त्याला इतका पश्चाताप होतो की तो पुन्हा आई वडिलांना शोधून त्यांची मनोभावे सेवा करू लागतो. इतकी सेवा की त्याला अंत नाही. बघा आई वडिलांची सेवा कशी केली जाते, शिकायसारखं बोलायला. पुंडलिका, चला जाऊया गावाकडे. आमच्या मरणापूर्वी आमच्या पुंडलिकाला सद्बुद्धी दे. परमेश्वरा तुलाच विनंती करतोय आता. तुझं रूप डोळ्यांना दिसत नाही, पण जेव्हा अंधार होतो ना तेव्हा तूच प्रकाशाचा मार्ग दाखवतोस. सत्याबाई, अहो दिवसातून 3 वेळा हेच मागणं मागितलं तुम्ही. अहो पोरानं तुम्हाला असं काय सुख दिलंय म्हणून त्या परमेश्वराकडे त्याच्या सुखाचं साकडं घालताय. आपल्या जवळ देण्यासारखं काय आहे? निदान आशीर्वाद तर देऊ शकतो ना. ते बाकी अहो पोरानं आपल्याला फार भिकारी करून टाकलं आणि एक भिकारी दुसरं काय देणार. द्या तुमच्या मातृप्रेमामध्ये मी आडवा नाहीये ना, आडवा नाही. तुमची ही दशा मला बघवत नाहीये. आताही तुटतात माझी सत्याबाई, आताही तुटतात माझे. बाबा आई मला माफ करा. आई मला माफ कर. मलिका, बाबा मला माफ करा. मी फार मोठी चूक केली बाबा. अरे बा, आता काय झालं? कापडं वेगळी, चिंध्या झाल्या, चिंध्या. नाही बाबा, काही उरलं नाही.
बाळा काय सुद्धा म्हणजे नाही बाबा, आई वडील साक्षात परमेश्वराचे अवतार असतात. मातृदेव हो पितृदेव भव. मी काय केलं त्या परमेश्वराला लाथा घातल्यात. मला साक्षात परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. आई मला माफ कर. शांत हो बाळा, शांत हो. आई वडिलांसारखं दुसरं दैवत नाही मला आज कळाले बाबा. शांत हो बाळा, शांत हो. शांत हो बाळा, शांत हो बाळा. तुमच्याशिवाय मला कोणीच नाहीये बाबा. आई तुमच्याशिवाय मी कोण काय बाबा. मला माफ कर. शांत हो बाळा, शांत हो. चला सगळं भरून पाव झालं की नाही शेपूट सर. ठरवलं की सगळं काही होऊ शकत. त्याला पश्चाताप झाला, सुधारला तो आणि आई वडिलांची सेवा करू लागला. आई वडिलांचं महत्व त्याला समजलं. त्याला आई वडिलांचं महत्व निघून जाईल. ज्याला आई वडील जाणून घ्यायचे, उद्या तुम्ही आई होणार आहात, वडील होणार आहात, तेव्हा कुंडलिकाचा जो पूर्वीचा नालायकपणा चालू होता तो जर तुम्हाला करायचा असेल तर करू शकता. त्याला पश्चाताप झाला आणि त्याने आई वडिलांची इतकी सेवा केली, इतकी सेवा केली की साक्षात परब्रह्माला तिथे यावं लागलं. आणि त्याची सेवा वाढतच गेली. चला बघूया आपण कशा प्रकारे तो सेवा करतोय आई वडिलांची. चला येत आहे ना. रहा बाळा. जेवण करूया बाबा. आई हे घे. तुला दिसत नाही ना, आजपासून मीच तुझे डोळे होणार. बाबा तुम्ही खूप थकले आहात. हे घ्या बाबा.
बाबा आई आपण आता ग्रंथ ऐकूया. कालचा आपला अपूर्ण राहिलेला ग्रंथ आता आपण पूर्ण करूया. बसा या आसनावर. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. बाबा आपण काल भगवद्गीतेचा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. वाटतं त्यावेळेस हे भारता मी पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. याचा अर्थ बाबा अधर्म म्हणजे काय? अधर्म म्हणजे व्यसन करणं म्हणजे अधर्म. आई वडिलांची सेवा न करणं म्हणजे अधर्म. देशद्रोही काम करणं म्हणजे अधर्म म्हणजे अधर्म. आणि जे हे अधर्म करतात त्यावेळेस भगवंत या अधर्मी लोकांचे पाप ज्यावेळेस वाढत जातात आणि संख्या वाढते त्यावेळेस भगवंत अजूनच ते रक्षण करीत असतात. बाबा आपण आता बाकी ग्रंथ उद्या बघूया. आता आपली झोपेची वेळ झालेली आहे. कृपया आपण झोपूया बाबा. आई